नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण एक कर्नाटकातला पदार्थ बघणार आहोत. तर हा माझा आजोळचा पदार्थ आहे. माझा आजोळ कर्नाटकात आहे. त्यामुळं तिथला एक पदार्थ आहे, तो नेहमी जेवणात केला जातो. कच्च्या आंब्यापासून हा बनवला जातो. तर त्याचं नाव आहे आप्पे होळी. तर भाताबरोबर हा खाल्ला जातो, पण नुसतं पण हा पदार्थ पिला जातो. तुम्ही जर नुसतं पिलं तरी खूप छान लागतं आणि भाताबरोबर सुद्धा ते खूप छान लागतं. तर चला तर मग हे कसं करायचा. कारण का कच्चे आंबे म्हणजे कैऱ्या आता बाजारातसुद्धा मिळतात. आत्तासुद्धा अवेलेबल असतात काही काही ठिकाणी. तर तुम्ही नक्की करू शकता. तर कच्च्या आंब्याचाच प्रकार आहे. तर चला तर मग आपण कसं करतात ते बघूया. आप्पे होळीसाठी मी इथं एक उकडलेला आंबा घेतलेला आहे. मी छानपैकी हा उकडून घेतलेला आहे. हे बघा. आता आपण हा आंबा सोलून त्याचं गर काढून घेणार आहोत. अशा तऱ्हेनं मी त्याचा गर काढून घेतलेला आहे. त्यात मी थोडं पाणी मिक्स करून मी मिक्सरवरनं काढून घेतलं आहे. अशा प्रकारे माझा हा गर तयार आहे. आता आपण यात पाणी घालूया. आपल्याला हवं असेल तेवढं आपण पाणी घालूया यात. तर साधारणपणे मी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला फोडणी करायची आहे, पण त्याच्या आधी आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. मी खडे मीठ घालत आहे, त्यानं चव छान लागते. तर मी एक छोटी कढई ठेवली आहे तापत आणि तेल तापलेलं आहे आपल्याला त्यात. आता यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी छान तडतडा लागली की मोहरी छान तडतडा लागली आहे. आता यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत. त्यानंतर लाल मिरची आणि कढीपत्ता. आता हे छानपैकी भाजून घेऊया. तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण ही फोडणी आपण त्या रसामध्ये किंवा गरामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये फोडणी घालून घेतलेली आहे. ही छान अशी फोडणी छान अशी लागते आणि आता हे आपण आप्पे होळी आपली तयार आहे. ह्याला उकळायचं नसते, हे थंडच आपल्याला छान लागतं. कोणी कोणी गरम पण करतात, पण हे आपल्याला गरम करायचं नाही आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.